धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वादाचं रूपांतर हत्या प्रकरणात होऊन घडलेल्या घटनेला 20 वर्ष उलटून गेली असून फिर्यादी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। 3 जून 2006 रोजी मुंबईवरून धाराशिवला जात असताना नवी मुंबईच्या कळंबोलीत राजकीय वादातून पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी सुरू असलेला न्यायालयीन खटला अंतिम टप्प्यात असून आज 16 जून रोजी निकालाची तारीख देण्यात आली होती। मात्र आणखी काही कमतरता दूर करण्यासाठी आता 20 जून ही नवी तारीख देण्यात आली आहे। आज निकालाची तारीख असल्याने दिवंगत पवनराजे निंबाळकर यांचे चिरंजीव ओमराजे निंबाळकर हे देखील आज न्यायालयात उपस्थित होते। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। कोर्टाने पुढील तारीख दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे। आमच्या दोन्ही कुटुंबांनी 20 वर्ष 13 दिवस संघर्ष केलाय, त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल एवढीच अपेक्षा आहे। सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो, अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे। माझी क्षमता होती म्हणून हायकोर्टात रीट दाखल करू शकलो। नंतर सीबीआयचा तपास झाला आणि आरोपी समोर आले। आरोपी समोर आल्यानंतर 20 वर्ष खटल्याची सुनावणी सुरू आहे। आरोपी असणारी लोक डिले टॅक्सीज करत आहेत, असा आरोप ओमराजे निंबाळकरांनी केलाय। माझ्या राजकारणातील जन्म त्यामुळेच आहे। कशामुळे राजेसाहेबांना संपवलं तर याचं कारण पॉलिटिकल आहे। सन 2004च्या निवडणुकीत माझ्या वडिलांचा पराभव फक्त 484 मतांनी झाला होता। पद्मसिंह पाटील यांना पाठिंबा दिला अशा आशयाचे खोटे पत्र वर्तमानपत्रात छापलं होतं। आपल्याला राजकीय विरोधक नको या भावनेतून पवनराजे साहेब आणि त्यांच्या चालकाची हत्या करण्यात आली होती। शांत डोक्याने केलेली ही पूर्वनियोजित हत्या आहे, असंही ओमराजे यांनी म्हटलंय। न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे। अशा पद्धतीने एका माणसाचा खून केल्यावर तुमचा राजकीय विरोधक संपत नसतो, तो विरोधक तयार होत असतो। याच जिद्दीने मला इथवर आणलं। माझा राजकीय जन्मच त्यातून झाला। धाराशिव मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी उभी राहिली आहे, ज्यासाठी आमचा परिवार जगतो। पवनराजे निंबाळकर आणि समत काझी यांना न्याय मिळावा, त्यामुळे सध्या डोक्यात एकच आहे, पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लवकर लागावा, असंही ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले। दरम्यान 3 जून 2006 रोजी मुंबईवरून धाराशिवला जात असताना नवी मुंबईच्या कळंबोलीत राजकीय वादातून पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। गोळीबारात पवनराजेंचा चालक समत काझी याचा देखील मृत्यू झाला होता। 2 अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून त्यांच्यावर गोळीबार केला। या हत्येप्रकरणी माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासहित 9 आरोपी आहेत। माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचे प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप आहे। सप्टेंबर 2009 पासून या प्रकरणी पद्मसिंह पाटील जामिनावर बाहेर आहेत। या प्रकरणी शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटू पांडे यांच्यासह माजी नगरसेवक मोहन शुक्ला, उत्तर प्रदेशमधील बसपा नेता कैलास यादव तसेच शशिकांत कुलकर्णी, लातूर येथील सतीश मंदाडे, पारसमल जैन हे संशयित आरोपी आहेत। राजकीय वैरातून 25 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा सीबीआयचा आरोप आहे। 14 मे रोजी वैद्यकीय कारणास्तव 2 आरोपी सुनावणीला हजर न राहिल्यामुळे सुनावणी लांबणीवर गेली। आरोपी मोहन शुक्ला आणि पद्मसिंह पाटील यांनी वैद्यकीय कारणास्तव पुढची तारीख मागितली होती। आता आज या येणाऱ्या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।